स्नान घातलं आणि सनईचे मंगल सुरू असतात एकीकडे प्रभू राम लल्लाला स्नान घातलं जात आहे सुवासिक कोटणं अर्गजा अबीर अत्तर यांनी छान असं बालकाला राम लल्लाला स्नान घातलं जात आहे आणि या लल्लाचं स्नान झाल्यानंतर आता त्याला पाळण्यामध्ये झोपवण्यात येणार आहे तर पूर्वी त्याचं नामकरण होणार आहे शुद्ध पक्षी नवमी तिथीच्या उत्तम प्रहराला अवतरले ब्रह्मभुवनी अवनीवरती रामजन्म आणि तो जन्म झाला समस्त अयोध्या नगरीतले जणू अयोध्या नगरी ही दीव गावामध्ये फुलून आली आहे आणि आनंदी असे समस्त दीव गावातले आणि बघता बघता बालक 12 दिवसांचं झालं आता बारस करण्यात येणार आहे आणि बारस करण्याकरता समस्त अयोध्यावासी आजूबाजूचे सगळ्यांना पाचारण करण्यात आलंय नटून थटून अयोध्यावासी जमलेले बालकाचं नामकरण काय होणार सगळ्यांना उत्कंठा लागली जर फक्त मध्ये कोणा दर्शन हे पूर्ण बाजूला बघू दे सगळे पाळणा होईपर्यंत जरा फक्त बाजूने दर्शन घेऊ दे ह्याच्या मध्ये येऊ नका आणि बालकाला आता पाळण्यात घालण्यात येणार आहे तत्पूर्वी बसून करणार उभं राहणार ना ती मधली मंडळी उभी राहणार गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या नंदाघरचा नंदन घ्या नंदाघरचा नंदन घ्या अनसूयेचा दत्त घ्या अंजनीचा हनुमंत घ्या
पाळण्यात ठेवल्यानंतर बालकाची आई त्याच्या कानामध्ये फुंकर मारणार आहे आणि त्याचं नाव सांगून ते मला सांगणार आहे. ते सांगितल्यानंतर मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे आणि हे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. फुंकर मारा, कानात फुंकर मारा. बाळाची आई कानात फुंकर मारा आणि नाव सांगा, म्हणजे नंतर कोणी कान फुंकत नाही बाळाचं. सांगा, नाव सांगा आणि मला सांगा. सांगा. कानात फुंकर मारा. सांगितलं, मानली ना. आता बाळाचं नाव काय ठेवलं आईने ते मी सांगतोय सगळ्यांना. सांगू का? सगळे ऐकताय का? नक्की. आणि बाळाचं नाव ठेवलेलं आहे, सांगू. आणि बाळाचं नाव ठेवलेलं आहे श्रीराम. राजाधिराज रामचंद्र महाराज की. आता छान असा पाळणा बाळाला जोजवण्यात येणार आहे. बाळा जो जो रे जो जो रे. बाळा जो जो रे जो जो रे. रघुराया Hare Krishna
जानकीचा भूपती लाल जानकीचा भूपती लाल जय राम बोलो श्री राम जय राम जय जय राम 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 कौशल्येचा पालक राम कौशल्येचा पालक राम दशरथाचा पालक राम श्री राम जय राम जय जय 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 राम जानकीचा भूपती लाल